ओके, सो या ठिकाणी क्वेश्चन दिलेला आहे. फाइंड ऑल व्हॅल्यूज ऑफ 1/2 plus I root 3/2 whole bracket raised to 3/4 and show that the continued product of all the values is 1. आता हा क्वेश्चन अगोदर सॉल्व्ह केला त्याचप्रमाणे आहे, बट इथं एक्स दिलेला नाहीये. ऍक्च्युली आपण पहिल्या स्टेप मध्ये असं करू शकतो. सो लेट पहिल्या स्टेप मध्ये आपण काय करू, हे जे इक्वेशन कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे याला आपण अज्युम करून घेऊ. लेट x इज इक्वल टू 1/2 प्लस I रूट 3/2 रेस टू 3/4. आता 3/4 मी इकडे तात्पुरता इकडे शिफ्ट करून घेतो. इकडे शिफ्ट होताना काय होईल, 4/3 is equal to 1/2 plus I root 3/2. नाव आता बघा बरं, असं कॉसचा कोणता अँगल याचा आन्सर 1/2 आहे. कॉस इनवर्स 1/2 कॅल्क्युलेट करा आणि साइन इनवर्स रूट 3/2 कॅल्क्युलेट करा. सेम आन्सर येत असेल तर ते त्याचा आन्सर राहील. सांगा बरं कोणता आहे. कॉस 60 डिग्री. कॉस 60 पण घेतला 1/2 येईल. साइन 60 घेतला तर रूट 3/2 येईल. तुम्ही कॅल्सीवर करू शकता. कॉस इनवर्स 1/2 म्हणजे शिफ्ट कॉस 1/2 60 आन्सर मिळेल. सेम टाइमला तुम्ही साइन इनवर्स रूट 3/2 करा, त्याचे 60 आन्सर मिळेल. तर आन्सर सेम येत असले म्हणजे तो अँगल राहील. आता 60 डिग्री म्हणजे किती, π/3. सो रिमेंबर दिस पॉइंट. So x raised to 4/3 is equal to cos π/3 plus I sin π/3. याला तुम्ही शॉर्टकट मध्ये लिहू शकतात. काय लिहू शकतात, सिक्स π/3. नाव यात काय करतो आपण, 2πk ऍड करतो. तो x रेस टू 4/3 इज इक्वल टू दिस. यात आपण काय ऍड करणार, 2πk प्लस π/3. त्यानंतर आपण बेस इक्वल करणार. x रेस टू 4/3 इज इक्वल टू 6. 3 ने मल्टीप्लाय करा. 3 इंटू 2 6. 6πk प्लस पाय अपॉन 3. x रेस टू 4/3 इज इक्वल टू काय कॉमन निघतंय, न्यूमरेटर मध्ये पाय आणि डिनॉमिनेटर मधनं 3 कॉमन येतोय. सो या ठिकाणी कसं येईल, 6k प्लस 1 इंटू π/3. नाव आता हवं तर तुम्ही याला सेपरेट करू शकतात, म्हणजे ओरिजिनल फॉर्मॅट मध्ये लिहू शकतात. यात तसं गरज पण नाही, कारण हा पॉझिटिव्ह आहे. पॉवर जर पॉझिटिव्ह असली ना काही प्रॉब्लेम, निगेटिव्ह असली तर अडचण येऊ शकते. म्हणून हवं तर तसं तसं राहू दे. एक्स रेस टू एक्स इज इक्वल टू 6k प्लस 1 इंटू π/3 रेस टू 4/3. नाव या ठिकाणी इट्स 3/4. आय एम सॉरी अँड थँक्यू. चेंज होईल या ठिकाणी. आता 3/4 ने मल्टिप्लाय करून घ्या. इथं हा पॉझिटिव्ह आहे म्हणून, नाही तर मी कॉस सेपरेट केला असता प्लस आय साइन सेपरेट घेतला असता. इथं पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह काही अडचण येत नाही. किंवा तुम्हाला वाटत असेल तर सेपरेट करून घ्या. हे कसं येईल, कॉस 6k प्लस 1 इंटू π/3 प्लस आय साइन 6k प्लस 1
इंटू पाय बाय 3 रेस टू 3/4. आता आपल्याला अप्लाय करायचं आहे डी मोर्स थेरम. कसं अप्लाय करणार? x इज इक्वल टू 3/4 ने इथं मल्टिप्लाय करायचं. साइन नका विचारू, प्लस आहे की मायनस आहे. cos 6k plus 1 into pi by 3 into 3/4 plus into plus plus I sin 6k plus 1 pi by 3 into 3/4. तो काय होईल या ठिकाणी? ऑब्विसली हा 3 आणि 3 कॅन्सल. इथं पण सेमच येईल. So x is equal to cos 6k plus 1 into pi by 4 plus I sin 6k plus 1 into pi by 4. काहींच्या माइंड मध्ये आलं असेल सर सीच्या फॉर्मॅट मध्ये लिहून घेतलं परत तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही. एवढी मोठी लाईन लिहायला नाही परवडत. आपल्याकडे एवढा टाइम थोडी आहे एवढं लिहत बसू. मी याला शॉर्टकट मध्ये लिहितो 6k प्लस 1 इंटू पाय बाय 4 होणार. मग इथं लिहायला काय अडचण होती? तर इथं जर पॉवर मायनस आली ना तर प्लस इंटू मायनस तिथं अडचण होऊन जाते. म्हणून आपण तसं केलेलं आहे. सो रिमेंबर दिस पॉइंट, अदरवाईज काही गरज नव्हती. किंवा त्या मायनस पॉवरने मल्टिप्लाय करावं लागतं मग इथं, ती अडचण होती म्हणून. अदरवाईज आपण असं घेतो. आता इथं पॉझिटिव्ह आहे तर 6 लिहिलं असतं तरी चाललं असतं. 6k प्लस 1 इंटू पाय बाय 3 इंटू 3/4. इथं 6k प्लस 1 इंटू पाय बाय 4 असं त्या ठिकाणी येईल. समजलं? आता काय करायचं आपल्याला? k ची व्हॅल्यू पुट करायची. सो काय कसं पुट करणार? सो इट्स 3/4. कुठपर्यंत घेणार? आतापर्यंत 1/5 यायचं, 1/6 यायचं, तर 6 पर्यंत घ्यायचो. 6 फॅक्टर. आता याचे किती फॅक्टर येतील? तर लक्षात ठेवा 3 येतील की 4 येतील? त्याच्या डिनॉमिनेटरला बघा काय 4, तर 4 येतील. 4 म्हणजे x1 x2 x3 x4 आणि k ची व्हॅल्यू पहिलं काय पुट कराल मग? 0 1 2 3. तर आता आपण इथं पुट करणार. पुट k is equal to 0 in 1. Let's say this is equation number 1. आपल्याला इथं काय मिळेल मग? x1 is equal to k ची व्हॅल्यू 0, 6 into 0 plus 1. 0 plus 1, 1, 1 into pi by 4. जागा येईल 6 pi by 4. Put k is equal to 1 in 1. x2 is equal to, बघा k ची व्हॅल्यू 1, 6 into 1 plus 1. That is a 7. 6, 7 pi by 4. Then put k is equal to 2 in 1. x3 is equal to 6. काय will 2 put केल्यावर 6 into 2 12, 12 plus 1 13, 13 pi by 4. Put k is equal to 3 in a 1. x4 is equal to 6. 4 put करायची. 6 into 4 24. Sorry, 6 18, 18 plus 1 19 pi by 4. आता या ठिकाणी अजून सिम्प्लिफिकेशन होतं. तुम्ही याला 4 4 जा करू शकता. तसं अजून बऱ्याच गोष्टी होतात, पण इथं आपल्याला त्या नेसेसरी नाहीयेत. म्हणजे काय? साध्या भाषेत सांगायचं तर हा 19 pi by 4 आहे ना. 4 चा इव्हन मल्टिपल बघा बरं. 4 2 जा 8, 8 पेक्षा मोठा आहे. 4 4 जा 16. यस, येऊ शकतो.
4 6 24 नाही, म्हणजे मी याला कसं लिहेन 4 4 म्हणजे 16 पाय प्लस 3 पाय अपॉन 4. So 16 पाय upon 4 plus 3 pi by 4. So this is 4 pi plus 3 pi by 4. हा काय 2 पायचा मल्टिपल, 2 पायचा मल्टिपल आहे, म्हणून याचा आन्सर इज 3 pi by 4 असं फायनल आन्सर येतं. इथं आपल्याला गरजेचं नाहीये, बट लक्षात ठेवा हा पॉइंट. 2 पायचा मल्टिपल आहे, जसं मी इथं 2 पाय ऍड करतो ना, म्हणजे काय π/3चा आन्सर आणि 2 πk प्लस π/3चा आन्सर सेमच येतं. तसंच 2 पायचा मल्टिपल मध्ये प्लस दिस आन्सर 3 π/4. जे काय आन्सर येईल तेच या ब्रॅकेटचं पण आन्सर येईल. तर तुम्ही असं पण लिहू शकता. किंवा आन्सर मग इथं नाही होणार का, इथं पण होऊ शकतं. 4 2 8, 8 प्लस 5 केलं तर 2 पाय प्लस 5 π/4 असं येऊ शकतं. जस्ट तुम्ही सांगितलं, फार नेसेसरी नाहीये, जस्ट माहित पाहिजे. इथं गरजेचं नाहीये आपल्याला, म्हणून आपण तेवढं लक्ष देत नाहीये. ओके, प्रोडक्ट सर्व आले. आता काय म्हटलंय पुढे, फाइंड ऑल व्हॅल्यूज आल्या. शो दॅट कंटिन्यू प्रोडक्ट ऑफ ऑल व्हॅल्यूज इज 1. म्हणजे काय आता x1 x2 x3 आणि x4 यांचा प्रोडक्ट घ्यायचा आहे. कन्सिडर x1 into x2 into x3 into x4 is equal to says π/4 into says 7 π/4 into says 13 π/4 into says 19 π/4. आणि याचा प्रोडक्ट कसा घेतात आय थिंक सो तुम्हाला माहित आहे, अगोदर आपण घेतलेला आहे. आता या ठिकाणी प्रोडक्ट कसा येतो कॉम्प्लेक्स नंबरचा तेच फॉर्म्युलामध्ये सिम्पली आपण काय लिहितो, तेच या ठिकाणी आता आपल्याला यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. तर मल्टिप्लिकेशन आपण कसं करणार, शेष जेवढे पण या ठिकाणी अँगल्स आहेत त्या सर्वांची सिम्पली ऍडिशन करायची आपल्याला. म्हणजे π/4 प्लस 7 π/4 प्लस 13 π/4 प्लस 19 π/4. या ठिकाणी π/4 कॉमन आहे, तो सिम्पली ऍडिशन कशी येईल 1 प्लस 7 प्लस 13 प्लस 19. करा बरं ते ऍडिशन. तो 40 π/4. तो 10 π हे त्याचं आन्सर येतं. आता सेपरेट करून घ्या अँगल. म्हणजे आता सेसला आपण कोणत्या फॉर्म्युलामध्ये लिहिणार, कॉस 10 π प्लस आय साइन 10 π. आता आपल्याला हे आन्सर कॅल्सीवर काढून घेऊ आपण. कॉस 10 π कसा काढणार, कॉस इन ब्रॅकेट 10 into 180. सिमिलरली साइन कसं सॉल्व करणार, साइन इन ब्रॅकेट 10 into 180. करा बरं सॉल्व. काय येतंय, कॉस 10 π ची व्हॅल्यू 1 येते का, अँड साइन 10 π. लक्षात घ्या साइनचा पायचा कोणताही मल्टिपल असेल ना तर त्याची व्हॅल्यू 0 येते साइन मध्ये. कॉस मध्ये पायचा मल्टिपल असेल तर आन्सर -1 + 1 -1 + 1 येतं. इथं आता ऑड इव्हन नंबर आहे ना 10चा, तर +1 येईल. पण इथं 9 किंवा 11 राहिला असता ऑड तर -1 आन्सर आला असतं. सो फायनली 1
plus I into 0 that is 1. So product जो है x1 into x2 into x3 into x4 is equal to 1. Hence true. आणि ह्या प्रोडक्टचं लॉजिक सांगितलं होतं मी कसा घेतला हा प्रोडक्ट ई रेस टू च्या फॉर्म मधला असतो हा. ज्यांना माहित नाही त्यांनी लास्ट मध्ये विचारून घ्या. नाव द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन दिलाय शो दॅट the roots of show that the roots of x raised to 5 is equal to 1 are 1 alpha alpha square alpha cube alpha raised to 4 and hence prove that 1 minus alpha into 1 minus alpha square into 1 minus alpha cube into 1 minus alpha raised to 4 is equal to 5. क्वेश्चन थोडा वेगळा आहे, डिफरंट आहे. सो व्यवस्थित लक्ष द्या. सुरुवातीला आपल्याला याचे रूट्स काढायचे. तुम्हाला आन्सर क्वेश्चन मध्ये तर रूट दिलेले आहेत. एक्स रेस टू 5 म्हणजे किती रूट येतील? 5 रूट्स येतील. बरोबर आहे. क्वेश्चन मध्ये कोणते ते 5 रूट्स काय दिले? पहिला रूट 1 दिलाय म्हणजे 1 म्हणजे 1च राहील. सेकंड अल्फा, पण अल्फाची व्हॅल्यू काय असेल ते तर माहित नाही आपल्याला. थर्ड अल्फाचा स्क्वेअर, देन अल्फाचा क्यूब, देन अल्फा रेस टू 4 असं आपल्याला टोटल 5 रूट्स दिलेले आहेत. पण आपल्याला शो करायचे की 5 रूट्स असे येतात. आपल्याला पहिले रूट काढावेच लागतील आणि त्यानंतर रूट काढल्यानंतर असं काहीतरी दिलंय हे प्रूव्ह करण्यासाठी. बघू आपण ते कसं सॉल्व्ह करायचं. सुरुवातीला आपल्याला जेवढं सॉल्व्ह करता येईल तेवढं करू, नाही आलं तर सोडून देऊ पुढे. गिवन x raised to 5 is equal to 1. x raised to 5 is equal to 1 plus 0i. आता बघा बरं, कॉसचा असा अँगल ज्याचा आन्सर 1 येतं, साइनचा सेम अँगल 0 येतो किंवा कॉस इनवर्स 1 आणि साइन इनवर्स 0. कॅल्क्युलेट करून बघा. कॉसचा असा कोणता अँगल आहे ज्याचा आन्सर 1 येतं, साइनचा सेम अँगल ज्याचं 0 येतं, दॅट इज 0. लक्षात ठेवा, कॉस 0 प्लस आय साइन 0 दॅट इज एक्स रेस टू 5. याला मी कसं लिहू शकतो? 0. पुढची स्टेप काय होती? जो काय अँगल असेल काही असू द्या त्यात आपण काय ऍड करतो? 2 पाय के. ठीक आहे. तो एक्स रेस टू 5 इज इक्वल टू 6 2 पाय के प्लस 0. सो प्लस 0 केला तर कोणता फरक पडत नाही. आन्सर काय येईल? 6 2 पाय के. देन हा एक्स रेस टू 5 आहे, तो तिथे जाताना काय होईल? फिफ्थ पॉवर तिकडे काय होईल? फिफ्थ रूट म्हणजे 6 2 पाय के रेस टू 1/5. पुढे काय होतं? 1/5 ने मल्टिप्लाय करायचंय. कशाला? या अँगलला. हा पॉझिटिव्ह आहे म्हणून काही टेन्शन नाही आपल्याला, म्हणून ते मी कॉस आणि साइन असं सेपरेट केला नाही. So finally x is equal to 6 2 pi k by 5 या ठिकाणी मिळालं. आता आपल्याला k ची व्हॅल्यू पुट करायची आणि त्याचा आन्सर फाइंड करायचे. सो पुट x is equal to
k इज इक्वल टू 0 इन, किंवा याला तुम्ही आता हवं तर असं लिहून घ्या, x इज इक्वल टू cos 2 पाय k अपॉन 5 प्लस I साइन 2 पाय k अपॉन 5. करायची गरज नव्हती, पण ठीक आहे, इथं हे असं थोडं वेगळं शो करायचंय. पहिली स्टेप काय आहे, पुट x इज इक्वल टू k इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 1. कोणतं इक्वेशन 1? दिस इज इक्वेशन 1. k ची व्हॅल्यू मी 0 पुट करतोय. तर x1 कायला cos 0 प्लस I साइन 0. cos 0 प्लस I साइन 0. ऍक्च्युली तो 1 आहे, कारण cos 0 1 येतो आणि हा साइन 0 0 म्हणजेच 1. पहिला रूट बरोबर मॅच झाला आपला. ओके, नाव पुट k इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. 1 पुट करायचा k ची व्हॅल्यू. सो x इज इक्वल टू काय येईल, cos 2 पाय बाय 5 प्लस I साइन 2 पाय बाय 5. दॅट इज अवर x2. पण इथं x2 ला तर त्यांनी अल्फा म्हटलंय. आपण पण काय करू, या ठिकाणी याला आपण अल्फा म्हणू. मग तुम्हाला म्हणाल सर लेट अजून करायचं, आपल्याकडे लेट लिहिलं गेलं नाही, तर सिम्पली काय करायचं, ब्रॅकेटमध्ये से म्हणूया, या आन्सरला आपण अल्फा म्हणूया. ठीक आहे, हे मिळालं अल्फा. पुढचा आन्सर मग अल्फा स्क्वेअर आला पाहिजे. बघू आपण काय करायचं. पुट k इज इक्वल टू 2 इन 1. व्यवस्थित लक्ष द्या, k ची व्हॅल्यू मी 2 पुट करतोय. x3 इज इक्वल टू, मी 2 पुट करतोय, cos 2 पाय k इंटू 2 अपॉन 5. आता आन्सर 4 लिहायला पाहिजे होता, जस्ट 4च लिहायला पाहिजे मी. ठीक आहे, 4 पाय बाय 5 प्लस I साइन 4 पाय बाय 5. k ची व्हॅल्यू आपण 2 घेतली, 2 इंटू 2 4 पाय बाय. पण इथं म्हटलंय की हा जो दुसरा रूट आहे, थर्ड रूट, तो अल्फा स्क्वेअर पाहिजे, याचा स्क्वेअर पाहिजे, स्क्वेअर पाहिजे. तर नाव रिमेंबर, टीमवर्क जसं अप्लाय करतो ना, जसं पॉवर आपण मल्टिप्लाय करतो, तर मल्टिप्लायची थिंग पॉवरला पण नेता येईल. उलटा अप्लाय करायचा. बा कसं अप्लाय करतोय मी, 4 ला मी कसं लिहेल, 2 इंटू 2. व्यवस्थित लक्ष द्या, हा पॉइंट जरा महत्वाचा आहे. cos 2 इंटू 2 पाय बाय 5 प्लस I साइन 2 इंटू 2 पाय बाय 5. आणि आता मी नेक्स्ट स्टेप मध्ये काय करेल, हा 2 पॉवरला घेईल. कारण सर 2 पाय बाय 5 पण पॉवरला घेता येईल, डीमॉर्स अप्लाय करताना. यस, घेता येईल, पण मला काय पाहिजे, याचा स्क्वेअर पाहिजे. तर आता तुम्ही लिहून घ्या. नाव या ठिकाणी आता मी लक्षात घ्या, रिव्हर्स मध्ये अप्लाय करतोय डीमॉर्स. मी काय करेल आता, cos 2 पाय बाय 5 प्लस I साइन 2 पाय बाय 5 ब्रॅकेट का स्क्वेअर. पण आन्सर तुम्ही काही करू शकता. तुम्ही हा 2 पाय पॉवरला घेऊ शकता, किंवा हा 2 किंवा पाय किंवा 5 किंवा पूर्ण टर्म पण पॉवरला तुम्ही घेऊ शकत होते. काही करता येतं या ठिकाणी, लक्षात ठेवून घ्या. 2 पण घेता येतो, हा 2 पाय पण आपण पॉवरला घेता येत होता, नाही तर ओनली 5 किंवा 2 पाय बाय काही घेता येऊ शकतं. जे घ्यायचं ते इथं घ्या, जे नाही ते बाकी इथं लिहून टाका. आता बघा बरं, हा येतोय का, अल्फा येतोय का आपला, cos 2 पाय बाय 5 प्लस I साइन 2 पाय बाय 5. म्हणजे हा काय येतोय, अल्फा स्क्वेअर. म्हणजे आपला x3 जो आहे तो अल्फा स्क्वेअर आला. पुट k इज इक्वल टू 3 इन 1.
या ठिकाणी बघा आता काय होईल, एक्स इज इक्वल टू, आता मी लिहिताना के ची व्हॅल्यू 3 मल्टिप्लाय न करता 3 असं सेपरेट पण लिहू शकतो. म्हणजे इथं मी काय करेल, 3 इंटू 2π/5, बघा के ची व्हॅल्यू 3 पुट केली मी, प्लस आय साइन 3 इंटू 2π/5, मुद्दाहून लिहिलं मी तसं. आणि आता मी काय करेल, डी मोर्स अप्लाय करू, रिव्हर्स मध्ये डी मोर्स अप्लाय केला मी. तर रिव्हर्स नसतं, पण आपण जसं अप्लाय करतो तसं त्याच्या उलट अप्लाय केला आपण. अँड दॅट इज, याला आपण काय म्हटलं, अल्फा. सो हा काय झाला, अल्फा क्यूब. त्यानंतर पुट k इज इक्वल टू 4 इन इक्वेशन 1. x 5 इज इक्वल टू, इथं काय येईल, कॉस 2π/5 इंटू 4 किंवा 4 इंटू 2π/5, 4 इंटू 2π/5 प्लस आय साइन 4 इंटू 2π/5 cos 2π/5 प्लस आय साइन 2π/5 रेस टू 4 ही पॉवर. आणि हे ओनली डी मोर्स मध्ये होतं, असं तुम्ही आपलं नॉर्मल ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि त्याच्यात करू नका, ते वेगळं आहे हे वेगळं आहे. So this is alpha raised to 4. So finally roots are काय काय मिळाले, रूट्स 1, सेकंड x2 काय आहे, अल्फा, देन अल्फाचा स्क्वेअर, देन नेक्स्ट रूट अल्फा क्यूब, देन अल्फा रेस टू 4. पहिला पार्ट आपला कंप्लीट झाला. दुसरा पार्ट काय म्हटलंय, शो दॅट 1 मायनस अल्फा 1 मायनस अल्फा स्क्वेअर 1 मायनस अल्फा क्यूब इंटू 1 मायनस अल्फा रेस टू 4 इज इक्वल टू 5, असं आपल्याला शो करायला सांगितलं. आता लक्षात घ्या, हे काय त्याचे रूट आहे. तर लक्षात ठेवा, समजा एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0 आलं, ठीक आहे. तर याचा आन्सर काय आहे, तर कॅल्सीवर जर तुम्ही सॉल्व्ह केला तर एक्सचा आन्सर -2 आणि -3 येतं. -2 आणि -3 हे त्याचे काय रूट आहेत. याला फॅक्टरच्या फॉर्म मध्ये कसं लिहितात, ह्याच टर्मला व्यवस्थित लक्ष द्या. एक्स अपोजिट +2 इंटू एक्स +3, म्हणजे ह्या टर्मला तुम्ही असं लिहू शकता. समजला पॉइंट. मग आता आपल्याकडे जे दिलेलं आहे, काय दिलंय, एक्स रेस टू 5 इज इक्वल टू 1. मग मी याला असं लिहिणार, एक्स रेस टू 5 -1 इज इक्वल टू, आता लक्षात घ्या हा पॉइंट, याची किती फॅक्टर आहेत, याचे म्हणजे याचे किती फॅक्टर आहे, टोटल 5 फॅक्टर. तर यांना लिहिताना मी कसं लिहिणार, व्यवस्थित लक्ष द्या. एक्स +1 आहे तर हा काय होईल, -1. एक्स प्लस अल्फा आहे तर काय होईल, मायनस अल्फा. एक्स मायनस अल्फा स्क्वेअर, एक्स मायनस अल्फा क्यूब, एक्स मायनस अल्फा रेस टू 4. आता नाही ना, एक्स कॉमन कसं काय घेणार, इथं आहे पण इथं नाही, इथं आहे पण इथं नाही. आता बघा बरं, जे प्रूव्ह दॅट आहे त्याच्यात बघा बरं काय प्रूव्ह दॅट मध्ये म्हटलंय की 1 मायनस अल्फा 1 मायनस अल्फा स्क्वेअर 1 मायनस अल्फा क्यूब 1 मायनस अल्फा रेस टू 4, म्हणजे या 4 टर्म्स आहेत त्याच्यात. ही टर्म नकोय, मग याला इकडे पाठवून देऊ. मग मी याला लिहिताना मुद्दाहून उलट लिहितोय, एक्स मायनस अल्फा इंटू एक्स मायनस अल्फा स्क्वेअर इंटू एक्स मायनस अल्फा रेस टू अल्फा क्यूब इंटू एक्स मायनस अल्फा रेस टू 4 इज इक्वल टू x रेस टू 5 -1 अपॉन
एक्स मायनस 1. पण आन्सर मॅच होते. ओनली एक्स ची व्हॅल्यू 1 पुट करा, झालं. त्यांच्या माइंड मध्ये आलं असेल एक्स ची व्हॅल्यू 1 पुट करा, इथं तर होऊन जाईल. पण इथं 1 मायनस 1 डायरेक्ट इन्फिनिटी येऊन जाईल ना, 0 आलं तर. आता इकडे लक्ष द्या. या ठिकाणी आपल्याला आता ही डिव्हिजन परफॉर्म करायची आहे. कशी करणार डिव्हिजन? याच्यात याला लेट्स से इक्वेशन 2. डिव्हिजन कशी करतात माहित आहे का? 4th स्टँडर्ड मध्ये असं करत होते ना, तसं कॅल्सीवर पण येणार नाही डिव्हिजन. एक्स रेस टू 5 मायनस 1 हा काय डिव्हिडंड आहे. याला ज्याने आपण डिवाइड करतो तो काय डिवायझर. हा एक्स मायनस 1 याचा फॅक्टर आहे, म्हणजे याने कम्प्लिटली डिव्हिजिबल होईल, रिमाइंडर 0 येईल. कसं करतात ते समजून. याचं साइन प्लस आहे, प्लस आहे, एक्स एक्स याचा प्लस, याचा 1 आहे, याचा पण कोएफिशिएंट 1 आहे, बट याचा पॉवर 5 येण्याची 1 आहे. तर पॉवर सारखी करायची असेल तर एक्स रेस टू 4 ने मल्टिप्लाय करावा लागेल आपण. मग तो एक्स रेस टू 4 मी इथं लिहिला, आणि एक्स रेस टू 4 ने आता मल्टिप्लाय करा. काय होईल? एक्स रेस टू 5 होईल मायनस 1 इंटू एक्स रेस टू 4 एक्स रेस टू 4, आणि यांची आता सबस्ट्रॅक्शन. म्हणजे काय? हा प्लसचा होईल मायनस, आणि हा मायनसचा होईल प्लस. आता काय होईल? हा एक्स रेस टू 5 ने हा कॅन्सल. लक्षात घ्या, सबस्ट्रॅक्शन ऍडिशन बरोबरीवाल्यांमध्येच होते, यांची पॉवर सारखी आहे. तसं आता याच्यात आणि याच्यात नाही होणार, आणि याची पॉवर 4 आहे, किंवा याच्यात आणि याच्यात नाही होणार, पॉवर वेगळी आहे. तर इथं काय येईल? प्लस एक्स रेस टू 4 आणि हा मायनस. एवढं समजलं? आता परत परफॉर्म करावं लागेल. आणि याची पॉवर 1 आहे, 1 पेक्षा कमी येत नाही तोपर्यंत कंटिन्यू करावं लागेल. आता परत याचा कोएफिशिएंट प्लस आहे, प्लस आहे, 1 आहे, 1 आहे, पण इथं एक्स रेस टू 4 आहे, इथं पण एक्स रेस टू 4 पाहिजे. एक्स क्यूब ने म्हणजे प्लस एक्स क्यूब ने मल्टिप्लाय करणार. याने आता याला मल्टिप्लाय करा, काय होईल? एक्स रेस टू 4 प्लस इंटू मायनस, मायनस 1 इंटू एक्स क्यूब, परत यांची सबस्ट्रॅक्शन. प्लसचा मायनस होईल, मायनसचा प्लस. हा प्लस एक्स रेस टू 4, हा मायनस एक्स रेस टू 4 कॅन्सल. मग इथं काय होईल? मायनस 1 प्लस एक्स क्यूब. मग मी लिहिताना प्लस एक्स क्यूब मायनस 1 असं लिहितो. तरी पण पॉवर ग्रेटर आहे, परत डिवाइड करावं लागेल. कसं करणार? प्लस आहे, प्लस आहे, प्लस 1 1 आहे, पण याची पॉवर एक्स क्यूब आहे, याची एक्स रेस टू 1 आहे. मग काय करणार? एक्स स्क्वेअर ने मल्टिप्लाय करा. तर काय होईल आता? प्लस इंटू प्लस, एक्स इंटू एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स क्यूब, प्लस इंटू मायनस, मायनस 1 इंटू एक्स स्क्वेअर, यांची होईल आता परत सबस्ट्रॅक्शन. तर या ठिकाणी प्लसचा काय होईल? मायनस, मायनसचा प्लस, दिस अँड दिस गेट कॅन्सल. या ठिकाणी काय उरला? प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1. तरी पण याची पॉवर अजून जास्तच आहे, पॉवर कमी करायची. आता इथं एक्स ने मल्टिप्लाय करा, मग काय होईल? एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर, मायनस प्लस मायनस एक्स इंटू 1 एक्स, परत याची सबस्ट्रॅक्शन. तर प्लसचा काय होईल? मायनस, मायनसचा प्लस, दिस गेट कॅन्सल. आता एवढं काय उरला? एक्स मायनस 1. एक्झॅक्टली सारखे दिसत आहेत, म्हणजे काही मल्टिप्लाय करायची गरज नाही, म्हणजे प्लस 1 ने मल्टिप्लाय करा. काय होईल? 1 ने मल्टिप्लाय केलं तर हा होईल एक्स मायनस 1, आणि हा प्लसचा मायनस होईल, मायनसचा प्लस होईल. कॅन्सल होतील का? 0 0 येणार होतच का? त्याचा फॅक्टर आहे ना, डिवाइड केलं तर येणारच आहे. म्हणजे याचा मिनिंग काय झाला? की एक्स रेस टू 5 मायनस 1 अपॉन एक्स मायनस 1 ने जर डिवाइड केला तर त्याचा क्वोशंट हा येतो, आणि रिमाइंडर 0 येते.
हा क्वोशंट आहे, ही त्याची रिमाइंडर आहे. आणि एक फॉर्म्युला आहे, कसं लिहितात, क्यू प्लस आर बाय डी. माहित आहे काय असं काहीतरी? नाही माहित. चला ठीक आहे. असं जर राहिलं ना तर याचं फायनल आन्सर कसं लिहितात, क्वोशंट प्लस रिमाइंडर आले तर ते आणि अपॉनला डिवायजर. आता आपल्या इथे रिमाइंडर 0 आहे म्हणून याची गरज नाही, आपण जस्ट क्वोशंट लिहिणार. क्वोशंट काय, एक्स रेस टू 4 प्लस एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1. पुटिंग दिस व्हॅल्यू अबो व्हॅल्यू इन 2. जस्ट थोडस राहिलं आता. पुटिंग above value in 2. या ठिकाणी काय होईल मग, एक्स मायनस अल्फा इंटू एक्स मायनस अल्फा स्क्वेअर इंटू एक्स मायनस अल्फा क्यूब इंटू एक्स मायनस अल्फा रेस टू 4 इज इक्वल टू, याच्याऐवजी पुट करा, एक्स रेस टू 4 प्लस एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1. आता एक्स ची व्हॅल्यू तुम्ही 1 पुट करा, तो आन्सर येऊन जाईल. पुट एक्स इज इक्वल टू 1. 1 ने केलं तर आन्सर आता येऊन जाईल, ऑनलाईन राहील. एक्स ची व्हॅल्यू आता 1 पुट करायची, तर काय होईल या ठिकाणी, 1 मायनस अल्फा इंटू 1 मायनस अल्फा स्क्वेअर इंटू 1 मायनस अल्फा क्यूब इंटू 1 मायनस अल्फा रेस टू 4 इज इक्वल टू 1 रेस टू 4, 1 रेस टू 4, 1, 1 चा क्यूब 1, 1 चा स्क्वेअर 1, 1 एक्स दॅट इज 1 आणि हा लास्ट मधला 1. So finally 1 minus alpha into 1 minus alpha square into 1 minus alpha cube into 1 minus alpha raised to 4 is equal to 5. Hence proof. जेव्हा तुम्ही हे एक्झाम्पल स्वतः सॉल्व्ह कराल आणि फायनल आन्सर येईल तेव्हा समजेल की सॅटिस्फॅक्शन मिळतं की नाही. तर ह्या वेळेने एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं.